सुस्वागतम मित्रमंडळींनो. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या भागामध्ये इकडे पप्याच्या टपरीवरती सत्या आणि जो जयदीप बलमा हे असतात तर ते तिथे आलेले असतात आणि सत्या आता तिथे गाणे लावतो. पप्याला म्हणतो, लाव रे तुझा साऊंड, वाजव गाणे. आणि तिथे ते गाणं लावतात आणि इकडे आता जो बलमा असतो तो फोनवर बोलत असतो आणि इकडे आता जो जयदीप आहे तो तिथे फोटो काढत असतो. आणि आता सत्या तिथे मस्त गाण्याचा एन्जॉय करत असतो, गाणं ऐकत असतो एन्जॉय करत करत. आणि आता तो सहज त्याचं लक्ष जातं इकडं, जी पूर्वा पाटील आहे ती बघायला येते बाहेर, नेमकं काय वाचतंय आणि काय झालंय ते. ती बघायला आल्यावर तिला कळतं की समोर काय चालू आहे. तिला खूप राग येतो. ती म्हणते की काय चाललंय, हे पोलीस स्टेशन समोर गाणे बंद करा तुम्ही, असं म्हणत असते. आणि ती आता तिथे येते आणि ती आता लगेच म्हणते की गाणे बंद करते तिच्या हाताने टेप. आणि आता बंद केल्यावरती आता लगेच पप्या म्हणतो की बंद कसे केले तुम्ही माझे गाणे. तर ते म्हणतो की बंद नाही करू शकत आहे तुम्ही. तर आता लगेच सत्याला म्हणते, काय रे तुझी नाटकं बस झाली आ, काय चाललं आहे तुझंवालं, बंद करे सगळं काही, असं म्हणत असते. सत्या म्हणतो की तुम्हाला काय वाटतंय काय चाललंय तुम्ही काय समजताय सांगा बरं, असं म्हणत असते. तर आता लगेच जो सत्या आहे तो म्हणतो की आम्ही नाही बंद करणार, आम्ही थोडी तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये वाजवतोय, आम्ही इथे गाणे वाजवतोय ना, तुम्हाला काय केलंय. तर आता लगेच ती म्हणते की हे बघ सत्या, तुला खूप वाढवू नको चालू आहे, तुला माहीत नाही आहे तुझ्याबद्दल माझ्याकडे काय काय पुरावे आहेत आणि काय काय नाही ते. तर ते म्हणतात काय पुरावे आहे तुमच्याकडे. तर आता लगेच तो म्हणतो की मंजू जो मम्मी साहेब फोटो पाठवलेला असतो तो फोटो ती काढते आणि आता दाखवते, बघितलं का माझ्याकडे काय प्रूफ आहे, तू आणि मंजिरी एकत्र होतात हे सगळे प्रूफ माझ्याकडे आहे. तर आता जयदीप पण ते सगळेजण ते फोटो बघतात आणि सगळेजण म्हणतात काय असा फोटो, अहो मॅडम कधीपासून तुम्ही करायला लागला ए आयचं, अहो ए आयचा बनवून घेतलेला फोटो आहे. तुला माहिती का बलमा, असं असतं ते ए आयमध्ये की दुसऱ्या व्यक्ती आणि दुसऱ्या व्यक्ती जर वेगवेगळे असले ना फोटो, तर ते आपल्याला एकत्र आणून क्लिक करून ते जोडवता येते, ए आयला सांगून तसे बनवता येते. हे सगळं तेच केलेलं दिसतं यांनी मला. तर आता लगेच पूर्वा म्हणते की काही बोलू नका तुम्ही, मी कशाला असं करेल, हे फोटो रिअल आहे. तर ते रिअल आहे, कोणी रिअल पाठवलं तुम्हाला सांगा बरं. तर तुम्ही रिअल काढायला आलते फोटो. तर ती म्हणते की नाही मला माहिती हे फोटो रिअल आहे. तर सत्या म्हणतो की हे बघा, हे फोटो खरंच ए आयचे आहे, तुम्ही खोटं बोलताय, ए आयच्या फोटोला तुम्ही खरे फोटो म्हणताय का. आणि हे बघा, आणि तुम्हाला तुम्ही बनवले का हे, की तुम्हाला कुणी पाठवले, कुणी सेंड केले का हे फोटो. तर आता ती म्हणते की सेंड नाही केले मला कुणी, माझ्याकडे आहे फोटो बरोबर, मला माहिती रिअल आहे, असं म्हणत असते. तेवढ्यात आता मग ती म्हणते की सत्याला पकडायला, तेवढ्यात सत्या तिचा हात पकडतो आणि सोडून देतो. तर आता लगेच तिकडं ती मोठे मोठे ओरडायला लागते की ती म्हणते की ओ कुठं गेली ओ वाघमारे मॅडम, लवकर बाहेर या. तर आता मंजू पळत येते, म्हणते काय झालं. तर ती म्हणते की बेड्या घेऊन याच्या हातात याला अटक करायची आहे, लवकर लवकर याला जन्मत टाकायचे, याला जन्मठेप झाली पाहिजे, असं म्हणत असते. तर आता मंजू म्हणते काय झालंय नेमकं. तर आता लगेच ती म्हणते की काय झालं म्हणजे, विचार नाही आला तुझ्या नवऱ्याला काय झालंय ते. तर आता लगेच ते म्हणतं काय झालंय. तर ती म्हणते की हे बघ छेड काढली नी माझी, ह्या तिघांनी माझी छेड काढली, अशी तक्रार नोंदवा तिथे आतमध्ये, असं म्हणतात. काय अशी तक्रार नोंदवायची. ते म्हणतात की हो. तर आता लगेच जी मंजू आहे ती म्हणते कशी छेड काढली तुमची, अहो पण कशी छेड काढू शकता. हे बघा मॅडम, तुम्ही जसं सांगताय ना तसं करायला मी तयार आहे, मी यांना अटक पण करणारी. पण हे बघा, मला सांगा तुम्ही छेड काढली म्हणजे काय केलं या तिघांनी नेमकं, आणि कोणी बघितलं, काही प्रूफ आहे का, असं म्हणत असते. तर आता मंजू म्हणते की सांगा लवकर प्रूफ असेल तर. तर सगळ्यांना तिथं विचारते पूर्वा पाटील, सांगा हो तुम्ही काढली नाही माझी छेड. सगळेजण नाहीच म्हणतात, कुणीच हा म्हणत नाही. तर आता लगेच त्यांचे त्या भारती मावशी त्यांना विचारतात. तर भारती मावशी पण नाहीच म्हणतात. तर आता लगेच भारती मावशी ते बोलत असतात, त्या म्हणत असतात की खरंच या पूर्वा पाटील मॅडम कशा आहे ना, कशाला उगाच त्या तिघांवरती आळ घेत आहेत, त्यांनी काही केलं नाही तरी, असं म्हणत असतात. तर आता पूर्वा पाटील मॅडम म्हणतात की कुणीच माझ्या बाजूने बोलणार नाही आहे ना, पण ह्या तिघांनी माझी छेड काढली, मी यांना सोडणार नाही, असं म्हणते. आणि आता लगेच तिथून पूर्वा पाटील मॅडम निघून जाते आणि सत्या आणि मंजू आता ते सगळेजण गेल्यावर मंजू म्हणतात सत्य काय आहे सगळं. तर ते म्हणतं की बघा ना काय चाललं यांचं, काय माहिती बळच छेड काढताय, बळच म्हणताय. तर आता तुम्ही नका लक्ष देऊ वाघमारे, मी आहे इथे. आणि लगेच सत्य म्हणतो की वाघमारे गाणं लावतो मी पुन्हा. तर आता लगेच मंजू म्हणते सत्य नको या बाईच्या नादी लागू, तुला नाही माहिती अरे कशी आहे ती, तू कशाला उगाच तिच्या नादी लागतोय, असं म्हणत असते. तर आता तो म्हणतो की काय नाद लागू नका, अहो नाही सोडणार मी या बाईला, कशी आहे ती ना तिच्याकडे बघतोच मी पण. आता सत्या गाणे लावून ते पुन्हा ऐकत बसतो आणि मंजू आतमध्ये जाते. आता तर इकडे आता
जी पूर्वा पाटील मॅडम आहे, तिला आता त्या आर्यनचा कॉल येतो आणि आर्यनशी ती बोलत असते. आर्यन म्हणतो, "तुला काही सत्याने त्रास दिला आहे का?" तर ती म्हणते, की "नाही दिला मला त्रास काही." "काय झालं?" तर आता लगेच म्हणते, की "तू काळजी करू नको. मी जोपर्यंत तुला वेळ आल्यावर सांगेल ना, तेव्हाच तू इथे यायचं, तसं इथे यायचं नाही." असं म्हणते. तर ते म्हणतात, की "ठीक आहे." तर इकडे बलमान ते आता विचार करत असतात, तर पूर्वा पाटील मॅडम रागारागामध्ये गाडीत निघून जातात. सत्या आणि ते त्याला फोन करून सांगतात त्या पूर्वा पाटील मॅडमचा पाठलाग करायला. आता पुढील भागात नक्की काय ट्विस्ट असणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.